पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चल नको ना, चल। मला खरंच भीती वाटते हो। तीच घालवायचंय मला। दरवेळेस तुझा बाप म्हणून लाचेने मला बांध खाली घालावी लागते। पण आप्पा काय पण नाही आणि बीट नाही आलं लक्षात? चल तू। त्र्यंबक काकांनी सगळ्यांना सक्त ताकीद देऊन ठेवले, कोणीही तुझ्या मदतीस येणार नाही। त्या बारकुला आई तुझ्या मदतीला पाठवू शकणार नाहीये। आता उद्या सगळ्यापर्यंत कोणी येणार नाही तुझ्या मदतीला। चल आईचं बाळ म्हणे, मोठं झालं पाहिजे हे बाळ। एकटंच राहायचं तुला इथे, फक्त कोण येते तुला सोडवायला? बाबू नाही, लालू नाही, घाबरा, सालिदादा नाही येत इकडे म्हणून राह एकटाच तिकडे। चल बाबा नाही राहायचं इथे एकट्याने। बघतो कोण येत तुझ्या मदतीला ते। आप्पा मला भीती वाटते हो, मला नाही राहायचं एकट्याने आप्पा। आई तुम्ही? अगं असू दे असू दे असू दे असू दे ग। दर्शनास आला? हो, तुम्ही रडताय का? तुमचे डोळे भरून आलेत। नाही नाही ग, काही नाही। नाही कसे, पाणी तर येते आहे डोळ्यातून। कोणी लागेल असे बोलले का तुम्हा? शिक्षा केली का तुम्हाला कोणी? नाही ग, असे काही झाले नाही। सांगा ना, काय झाले? माझ्या सदाशिवास शिक्षा केली आहे त्याच्या वडिलांनी। नदी जवळच्या खोलीत डांबून ठेवले आहे त्यास। या सगळ्या मोठ्या माणसांना शिक्षा करायला आवडते का? जेव्हा बघावं तेव्हा मोठी माणसे लहान मुलांना शिक्षा करत असतात। मी नाही बाई माझ्या मुलांना अशी शिक्षा करणार। अगो बयोताई, त्यास अजून खूप वेळ आहे, पण आता काय करायचे? माझ्या सदाशिवास अंधाराची फार भीती वाटते हो। त्यात नदी जवळची जागा म्हणजे निर्जनच, म्हणून आणखीन काळजी वाटते। आम्ही सगळे काकांना जाऊन विनंती करू का की सदाशिव भाऊंना सोडवा? अगो सदाशिव भाऊ नाही म्हणायचे, ते तुझे होणारे पती आहेत ना, त्यांना अहो म्हणायचे। बरे, आहोंना सोडवतील। नाही ऐकणार ते। अशा वेळी पारकू येतो कायम मदतीस, परंतु यावेळी साऱ्यांना बजावूनच ठेवले। कुणीही मदत करायची नाही म्हणून सदाशिवास, म्हणून आले जोळाई देवीकडे प्रार्थना करायला, काहीतरी मार्ग मिळू दे, माझ्या सदाशिवास मदत मिळू दे। बरे, मी निघते हो, येते। मी असे ऐकले आहे की त्या नदी जवळच्या अंधाऱ्या खोलीत 3 तोंडाचा राक्षस राहतो। मला क्षमा कर बाळा।
भावनेच्या भरात बोलले होते मी सगळे, पण सासूबाईंचे बोल हे अनुभवाचे. मनावर दगड ठेवून विरोध केलाय त्यांनी. आणि खरे सांगू का, त्यांच्या विरोधात नाही जाऊ शकत मी. कळतंय ना तुला? मी खरेच बुचकळ्यात पडलोय. माझा आयुष्याचा असा काही मार्ग नव्हताच. देशप्रेमासमोर काहीच दिसत नव्हते. पण ऐन कसोटीच्या वेळी तुम्ही मला आधार दिला, माझा जीव वाचवला. आणि इथे दिसले की उमेच्या आयुष्याची होळी होते. तिने हाक मारली, तुम्हीही होकार दिला. माझ्याही मनात नवीन पालवी फुटली. अहो आई, पाहिलत ना तुम्ही किती आनंदात होती उमाते. मीही तिच्या बरोबरच्या आयुष्याची स्वप्ने विणली होती क्षणार्धात. एक नवे आयुष्य. आपण सारेच शिकत असतो ना अनुभवातून. मी खरं तर मनी ठरवले होते की उमेसोबत लांब कर्नाटकला अंजुला गावी जायचे. त्याच्या मदतीने तिकडेच घर थाटायचे आणि वेगळ्या मार्गाने देशसेवा करायची. भावनेच्या भरात केलेली हिंसा व्यर्थ जाते कळले मला. त्यापेक्षा आपल्या लोकांचे प्रशिक्षण करायचे, प्रबोधन करायचे. माणसे जागी व्हायला हवी. मी उत्तम गातो, पोवाडे रचू शकतो. पोवाडे गाऊन लोकांमध्ये जागृती करायची असे ठरविले होते. आंधळी प्रजा आणि काणा राजा याचा काय उपयोग? माझ्या कामात उमेने मदत केली असती मला. मनात उमेद जागी झाली आणि तुम्ही कळतंय मला, पण माझाही नाईलाज आहे रे. साऱ्या घरादाराचा जीव कसा पणाला लावू मी? उमेचे आयुष्य सासूबाई म्हणतात तसे तिच्या नशिबावरच सोडणे हाती उरले आता. का म्हणून शरण जायचे असे? मी काय म्हणतो, तुम्ही हे लग्न मोडून सगळ्यांशी सरळ चर्चा करून हे लग्न माझ्यासोबत जुळवले तर? कशाला हवाय चोरटेपणा? शंकर बापू आणि बयोच्या वडिलांना विश्वासात घेऊन करूया सगळे. नाही नाही, हे शक्य नाही, कधीही शक्य नाही. अरे असे असते तर घरात तुला लपून आश्रय द्यायची गरज पडली असती का? तुमच्या स्वप्नांचा चुराडा करतेय मी, ठाऊक आहे मला. पण स्वप्न होते असे समजून डोक्यातून काढून टाक सारे. आणि निघून जा इथून ते दोघे यायच्या आधी. जीव राहिला तर बाकी सारे. आधी आपले प्राण वाचव बाळकृष्ण. निघ बाळ तू आता. बाकी सारे विसर. तान्यांच्या घरची मोठी माणसे पण लहानांना शिक्षा करतात तर? सगळी मोठी माणसे अशीच असतात बहुतेक. पण आपण मोठे का होतो बायो ताई? मोठी माणसे सुद्धा लहानच असतात ना, तरी त्यांना कळत नाही. आपण एक काम करूया, तुम्ही सगळे घरी जा, मग तू. माझं एक काम आहे, मी ते पटकन करून येते. जा जा जा. बरं.
खायचे सुचते. अरे काय चाललंय? घे सोलून दे. आणि काय रे, लग्न उद्यावर आले ना, मग मी वर्माई ना का मला लंकेची पार्वती म्हणूनच उभी करणार आहे? माझ्या अंगावर काही दागिने घालणार आहे का सारे दागिने त्या उमेच्या पायावर असणार आहे? हो हो देणार आहे तुला सुद्धा काही दागिने घालायला म्हणजे पुन्हा काढून घेणार आहेस की काय? चालायचे नाही. इथे लग्नाची सगळी उस्तरवार मी करायची आणि माझाच मानपान नाही. आणि मुलीकडच्यांचं काय? त्यांच्याकडनं काही मानपान होणार आहे का नाही? काही ठरवलंच की नाही? थांब ग, डोक्याला कटकट करू नकोस. मी स्वप्न बघतोय त्यात उगाचच व्यत्यय येतोय. मेले दिवसा कसले स्वप्न पाहतोस? आम्ही यावं का जावई बापू? या 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 नमस्कार. नमस्कार. बसा बसा. नमस्कार. या या बसा बसा बसा. कसे काय येणे केलेत? उद्याचे सगळे नक्की करायला आलो. ठरल्याप्रमाणे मोजक्या माणसात देवळात करायचे असं ठरलंय आपलं, बरोबर ना? हो हो, घरातलीच माणसे असू देत, गाजा भाजा नको. आधीच ठरले. ते नवमतवादी किंवा पुण्याचे आगाऊ सुधारक यांच्या कानापर्यंत वार्ता जाताच कामा नये. होय होय, एकदा लग्न झाले की झाले. मग किती काय शंका करीनात ती माणसं. खरंय खरंय. पण उमेची अडचण संपली ना? अरे तुझ्या जिभेस काही हाड? अरे कोणासमोर काय बोलायचं याचे ताळतंत्र राहिले नाही की काय? अरे मला आज जाऊ दे, मग बोल हवे ते. वल्लभपंत, आज आंघोळ करेल ती आणि देवपूजा सुद्धा करेल. अरे वा, अरे छान झाले. मग मी जातो तिला भेटायला. लुगडे देतो नव्हे? नाही नाही नको. म्हणजे उद्याच तर लग्न आहे ना. अरे हो, विसरलोच. नाही म्हणजे आता लग्न झाल्यावरती तुमच्याकडेच येणार आहे नाही का? तेव्हा एवढ्या अधीर कशासाठी होत आहे? खरे तर एवढ्यासाठी आलो होतो, चंदाताईंनी काल हुंड्याचा विषय काढला होता, तेव्हा त्या संदर्भात बोलायला आलोय. म्हणजे कसं आहे बघा की तशी आमची ऐपत नाहीये, पण शेवटी रीत आहे, विचारणे आमचे कर्तव्य आहे नाही का? छे, हुंडा वगैरे काही नको. नाही कसे, हुंडा घ्यायलाच हवा. रीतच आहे ती तशी. बापू मी सांगते तुम्हास. ठीक आहे, तू सांग, ते देतील. अरे मुलीच्या अंगावर 10 तोळे तरी सोने हवे हो. आणि वरमाईस म्हणजे मला 3 तोळ्याचा सोन्याचा हार हवा. जरी काठीची 6 तरी लुगडी हवी. आणि हो, मुलास पोशाख करायला हवा. त्या सोनसाखळी आणि अंगठी सोन्याची. वरदक्षिणा म्हणून चांदीचे 100 रुपये तरी हवे. हो बाई. बापू बापू काय झालं? शंकरराव, अहो शंकरराव, अहो काय झालं तुम्हाला? अरे बापरे. बापू, अरे अरे माझ्या तोंडावर कुठे पाणी मारतोय? मी शुद्धीवर आहे. हो, यांच्या मार. काय झाले? बापू आलात का भानावर? बापू बापू तू बोलूच नकोस काही. शंकरराव, ओ शंकरराव, 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 बापू. अहो शंकरराव. राम 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 राम. आई, बारकू काका, कोणीतरी आला, मला इथून सोडवा ना.
खूप भीती वाटते. लवकर या ना, अंधार पडायच्या आत या. राम 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 राम. राम 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 राम. या निरागस जीवाला सोडून कसा जाणार मी? किती विश्वासाने हातात हात घेतला हिने माझा. तिचा विश्वासघात नाही करू शकत मी. उमेला नक्की काय झाले? नाचते काय, गाते काय? काय गाई? एवढा आनंद कसला झालाय तिला? बरोबर आहे, तू गप्पच बसणार. आता तुझे सगळे राधा वहिनींजवळ असते ना, आम्ही बाई कोण तुझ्या? तेच ना. काय हो सांगितलं काल राधेने एवढं तुमच्याकडे? उमेबद्दलच चाललंय ना काहीतरी तुम्हा दोघींचं? का नाही कळू द्यायचं? नाही कळू द्यायचंय, कारण तेवढी अक्कल नाही तुम्हा दोघीत. हो का? आणि तुमच्या राधेच्या डोक्यात तर मोठा उजेडच पडलाय अकलेचा. नाही तर काय? निदान बनाव नाहीये तिच्यात. जे आहे ते सरळ आहे सगळं. मग काय आता देवारात बसवायची की काय तिला? लेक माझी आणि मलाच सांगत नाही. आई आई, आज गोडाचं काय करायचं ठरवलंयस? जे ठरवलं असेल ना ते मी करेन. हा हो हो, छान बदामाचा शिरा कर ना. ठीक आहे. काय गो उमे, एवढा आनंदाचा झरा का वाहतोय? उद्या लग्न आहे ना माझं. कालपर्यंत त्या लग्नाच्या नावाने मेल्यासारखी पडली होतीस आणि आज अचानक झालंय काय तुला? हे बरं आहे तुझं. मी रडले तरी वाईट आणि हसले तरी वाईटच. उमे, मला हे हसणं साधं वाटत नाहीये. सासूबाई, तू, राधा आणि जाऊबाई आमच्या मागे काहीतरी खलबत चालली आहे तुमची. काय झालंय एवढं आणि आम्हाला का नाही कळू देत आहात? काही नाही झालंय आई. काही नाही कसं? मला कळलंच पाहिजे. मला सांगणार नाहीस? आणि का सांगणार नाहीस मला? काय चाललंय? अगं काही नाहीच तर सांगू कशी? काही नाही कसं? आम्हा दोघींपासून काय लपवताय मग? अगं आई, काहीच झालेलं नाही. उमे, मला सांगणार नाहीस? काय चाललंय? काय झाले? क्या सांगते?
कोण आहे? मी आहे कोण आहे? बयो बयो दार बाहेरून बंद आहे पण आता मी दार उघडते हा आणि मीच उघडते दार बाकी कोणी नाहीये. तुम्ही आहात होय?